हे बघा, हा बटाटा थोडा कच्चा आहे, याच्यावर मी याला बारीक याच्यावरती हे करणार आहे. आणि हा बटाटा ऑलरेडी झाला आहे आपला. त्याला बघू आपण शिजलाय की नाही. थोडा कच्चा आहे, त्याला अजून थोडं घालते. माझी सकाळी आंघोळ वगैरे सगळी झालेली आहे. त्या दोघांची नाही झालेली आंघोळ, ते बिन आंघोळीचे. पण फ्रेश किती दिसते. मी तर जॉब माझी आंघोळ झालेली आहे, कारण माझी झोप झाली नाहीये. झोप नाही झाली पण आंघोळ नक्की झाली. काय करणार. हे बघा साबुदाणा असा काही आहे. आम्ही रात्री भिजू घातलं होतं, आता छान भिजलंय. तर आता मी ह्या जे आपण बटाटे केले यात मी टाकून घेते. साबुदाणा खिचडी टाकून घेतली इकडे दोन्ही पण. मला असं वाटतं इकडे जास्तच जीव लागला दिसते याकडे. काय नाही, ते ऑलरेडी माझी खिचडी कधी पण जळूनच जाते. आणि ही जास्त करून इकडे लक्ष द्यावं लागतं. इकडे थोडस काही वर खाली झालं ना, माणूस पाणी पाणी पिव पिव खिचडी खाईल. ओके. माझी हमेशा जळून जाते खिचडी. यात थोडस मीठ टाकते, यात पण थोडस टाकून घेते. हे बघा, यांच्या खिचडीमध्ये काय काय जातं मी सांगते. बघा, यांच्या खिचडीत जाते साखर पण, त्याच्यामुळे मला नाही आवडत यांची खिचडी. ओके. मला जास्त तिखट लागतं. त्याला हलवून घेते. आमच्या घरामध्ये हा खिचडी प्रकार खूप जास्त बनतो. यात गेली कोथिंबीर. बघा, 2 मिरच्यात ही खिचडी खूप तिखट होईल. मला जसं पाहिजे तसं माझा झालाय साबुदाणा. शेंगदाणे बघून बघ कशी काय पाहिजे. हे बघ शेंगदाणे. पाण्याला ती ताट उडेल सगळं. द्या तिला एक धर घे. बघा, हे माझ्यासाठी. ह्यांच्या खिचडीमध्ये साबुदाणा खूप बारीक करावा लागतो मला. आणि मला असं आवडतो. बघू दाखव. ओके. मला थोडंसं त्यात शेंगदाणा आवडतो.
झाली आहे खिचडी. थोडी खिचडी झालेली आहे. कोणाच्या तरी तोंडाला टाकलं लई. पाणी लय होणार आहे ना. कधी पोटात जाते असं झालं असेल. खिचडी आणि त्यासोबत दही. यमी कशालाच म्हणत नाही. तुला किती चांगलं देत तेव्हा कशी बघती जास्त खाणार आहे बघू तू. काय होतं? चवच नाही खिचडीमध्ये. मला लय मला लागते. आवडतच नाही. मला लागते बरोबर. तर ही अशी मस्त तिखट झाली आहे ना. खाऊ बघ खाऊ. खाऊ बघ खाऊ. खाऊ खाऊ. मला साबुदाणा वडा पण बनवायचा होता पण आता वेळ नाहीये. ओके. कधी बनवणार उद्या? त्याच्यामुळे रोज काय साबुदाणा. आज बनवला मी नाश्त्यासाठी कारण रात्री ध्यानाने भिजू घातला होता त्याच्यामुळे. मग आदवी तिला काहीतरी सापडला की हाय कर. हाय बाय. बाय कर. ये कर. बाय कर. आता माझी खाऊन बघते मी कशी झाली. माझ्यात मीठ कमी आहे. हा मला थोडं मीठ पण जास्त लागतं. आता मस्त मस्त नाश्ता रेडी आहे. या तुम्ही पण नाश्ता करायला. मस्त शिजली आहे. छान छान झाली आहे. मी रात्री मटकी भिजू घातली होती. अशी काही मटकी आहे. खूप छान झाली आहे. छान मोड आलेत. तुम्ही सांगा रात्री काय बनवू याचं मटकीचं. मटकीची भाजी का मिसळ पाव करू. मी मिसळ पाव पण छान बनवते. बरं ठीक आहे. मी सगळं मला आवडतं मी जे बनवते. ह्या माणसाचं माहित नाही मला. म्हणजे हिला तारीफच ऐकायची असते. आता हिला माहित नाही ती सगळी गोष्टी चांगल्याच बनवते पण तारीफ ऐकायची सवय झाली असेल तर मी रोज तारीफ करत जाईल. तू खूप छान बनवते सुदीक्षा जेवण. खूप छान. थँक्यू. थँक्यू. तुम्ही तारीफ केली माझी. त्याला वाट लागते. कसं असतं आता जर मी तुझी तारीफ केली तर पुढच्या जेवणाला तो अजून एफर्ट टाकतो. मी जास्त जेवणामध्ये घेत नाही टेन्शन. हा एवढंच टेन्शन राहतं की मला सुक्की भाजी आवडते. सुक्की मला काही पण द्या. ठेचा मिरची काही पण. ह्या माणसाला पातळ भाजी लागते त्याच्यामुळे लय विचार करावा लागतो काय बनवायचं. रोजच आहे. खिचडी तोंडातलं पाणी संपलंय सगळं. त्यांना असं वाटत असं ना तर मी कधी खातोय. त्यांना अशी कच्ची दिली तरी चालेल. जिभेवरचं जे पाणी असतं ना पाणी ते सगळं सुकत चाललं. दही दही थोडंच आहे पण. दही थोडंच आहे. आणावं लागेल. बिना दहीची मी खिचडी नाही खाणार. बिना खिचडीची मी दही खाणार नाही. सॉरी बिना दहीची मी खिचडी खाणार नाही. ही बघ कशी असते. तुला काय करायचं त्याचं? तुला काय कळलं? आधीचा पण नाश्ता राहिलाय. आधीचा तिला नाश्ता आहे सकाळी ना. मी दूध पाजलं होतं त्याच्यामुळे मला कळत नाहीये तिला देऊ की नको. आणि ती काय मला सांगत नाहीये का तिला भूक लागली की नाही. तिलाच कळत नाही तिला भूक लागली का नाही. हा तो एक मोठा प्रॉब्लेम होतो. ते बघ. आपल्याला तुला समजून कळतं घ्यावं- तुला भूक लागते म्हणून. समजून घ्यावं लागतंय का तिला भूक लागते का नाही लागत. अरे तू काय आता पाळती सारखं. आता शेंगदाणा किती 1-2 वर्ष हे बघा इतकी दही आहे. त्यात पण साखर टाकून खायची म्हणजे पांचट जेवणाबरोबर लस्सी खाताय. लस्सी तुम्ही सांगा खिचडी सोबत लस्सी कोण खातं. खात नाही पित लस्सी पित असतो. हे बघा माणूस इथं उभा आहे पण पाय इथं पण आहे. म्हणजे मी कुठं बाहेर
हे झालं ना साईडला, मला माहितीये माणूस इकडे उभा आहे तर मी इकडून जाणार ना, तर त्या माणसाचे पाय पण इकडे मध्ये असतात माझ्या, आणि मग म्हणायचं तुला दिसतच नाही. काय बोलू मी आता इथे? हे बघा पाय इथे. कसं जायचं, कुठून जायचं? हे बघ हा, एक साथ सावधान. आता मी इथं उभा आहे ना, त्यांना माहिती मी इथं उभा आहे, तर मी अशी इकून जाईन. आता ते इकडे आहेत म्हणलं, पण नाही. साखर 2-3 चमचे लागले. कशात दही? हम्म. त्यालाच माहिती आहे आता. अर्धांगिनी आहेस ना माझी, भेटल हा. माझी खिचडी झाली आहे, ओके. यांची पण खिचडी रेडी आहे. तर मी तुम्हाला आता दोन्ही खिचडी दाखवते तुम्हाला. बघा, ही कुणाची खिचडी? ही कमी तिखट आहे आणि ही खूप तिखट आहे. याच्यात कमीत कमी मी 7-8 मिरच्या टाकल्यात आणि अशा 2 खिचड्या रेडी आहेत. तर चला आपण आता नाश्ता करायला घेऊ. या तुम्ही पण नाश्ता करायला. ही यांच्यासाठी दही आहे, दही मी काही खात नाही. आणि आता आदवीसाठी मी काय करू मला समजत नाहीये. आदवी तू काय खाणार आहे? तू काय खाऊ खाणार आहे? तुला काय देऊ? तिला काहीतरी मला दलिया वगैरे असं काहीतरी बनवावं लागेल. तर सध्या तिला भूक दिसत नाहीये मला. बघते अजून अर्ध्या तासाने काय रिएक्ट करते, तिला भूक लागते की नाही. तर सध्या आता कॅमेरामॅन होल्ड करतील, मी नाश्ता रेडी करते तोपर्यंत. तर घ्या या चहा प्यायला. मस्त काळा चहा केलाय. हे दोघं आता बसलेत चहा पित आहेत. हे मुरमुरे खाती बघा. हिला थोडेच मुरमुरे दिलेत, नाही तर ही काय करती, एक खाती त्या वाटीमधून आणि मग बाकीची सगळी वाटी पालथी करून देते आणि मग खाली पडलेले एक 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 खात बसते ती. म्हणून तिला थोडेसेच मुरमुरे देतो. तर चला चहा प्यायला या. आज काळा चहा केलाय मी, कारण यांचा थोडा मूड खराब आहे. ते बोलले की मी दूध आणायला जात नाही आणि घरामध्ये दूध नव्हतं, त्याच्यामुळं. तुम्ही काही बोलणार नाही का आज? काय बोलू, झोप नाही झाली माझी, झोपेतून उठले आताच. त्यांची झोप नाही झालेली. चहाचा एक घोट घ्या, मग झोप जाईल तुमची. अच्छा. ह्यांना आवडत नाही अजिबात काळा चहा. ते कुठे बाहेर गेल्यावर पण काळा चहा पित नाहीत. मस्त. पण छान झाला काळा चहा पण. मस्त का चहा भारी झालाय मस्त. अच्छा का? हिची दुपारीच आंघोळ वगैरे झाली, हिला फ्रेश वगैरे केले. आता हिला मी आवरलं खरं, पण आता ही म्हटली नाही अजून बाहेर जायचं, नाही तर लगेच तिचं आवरलेलं दिसलं ना की ती लगेच बाहेर जायचं बोलते. ते बघा आता असे मुरमुरे खायचे. इतकी आगाव झाली नाही ही पोरगी, लय आगाव झाली. आदवी बरे ई मोरा चारा खा. लगेच भूर उडून जायचे का? त्या मोराला इतकी घाई होती ना की ते लगेच उडून जातो. आईचा फोन आलता ना? काय बोलल्या? पोरी संग बोलत होते, सांगत होते ना तिच्या आत्या संग बोलत होती ना. ई नव्हती म्हणत, काय बाय बायच करत होती. बोलायचं नसतं, बाय बायच करीत. मग उद्या जायचं का तिकडं? बघू आता उद्याचा दिवस, पाऊस वगैरे कसं आहे का, त्या हिशोबाने सगळं ठरवू. आत्ताच नाही ठरवता येत जायचंय की नाही. ते पण पावसाच्या हिशोबाने बघावं लागणार. रिक्षाने जाऊ मग, जर झालंच तर उद्यात. आता ती काय माहिती आज किती वाजता झोपते. आज पण तिने 3-4 वाजवले, तर मग आज कशाचे? आता ती झोपीला आली, आता ती झोपन. आता झोपल्यावर उठ्या कधी रात्री 12ला उठल्या मग आहे परत जागाच. त्याच्यामुळे मी आज तिला झोपवणारच नाहीये. ते बघा चहा कशी हे करते. म्हणून चहा बुडून खाते. मम्मीला आहे का? मम्मीला असं सांग, लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला. हा बोल आदवी. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.
नमस्कार मित्रांनो, चहा पिऊन घेतो आता आणि आता व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नक्की करा. बाय.